अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। ज्वारी, कांदा, फळबागांचं मोठं नुकसान झालंय। नुकसानीचे पंचनामे करण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे। हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय, त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। बुलढाणा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसानं प्रचंड नुकसान झाले, त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील तब्बल 56 गावांना याचा मोठा फटका बसलाय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे यांच्याकडून। प्रफुल्ल, तर अवकाळी पावसामुळे बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। याच संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे यांनी। गेल्या 2 दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये मान्सून पूर्व पावसाने अक्षरशः हाहाकार माजवलाय। त्यामुळे सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांना या पावसाचा मोठा फटका बसताना पाहायला मिळतोय। मी या ज्वारीच्या शेतामध्ये आहे आणि या ज्वारीचं पीक जे आहे हे उभं पीक आहे, हाताशी आलं होतं। काही दिवसातच शेतकरी पूर्ण या ज्वारीची काढणी करणार होता आणि काढणीनंतर कुठेतरी शेतकऱ्याच्या पोटाला 2 घास मिळतील अशी परिस्थिती निर्माण झाली असताना निसर्गानं होत्याचं नव्हतं केलं। काही शेतकरी आहेत, त्यांना आपण विचारण्याचा प्रयत्न करूया। मला सांगा दादा, किती एकराचं हे पीक होतं आणि काय नुकसान झालंय? आमच्या यावर्षी मुबलक असलेल्या पावसामुळे आम्ही 2 एकर यावर्षी ज्वारी लावलेली होती आणि ही ज्वारी हातातोंडाची म्हणजे आता बस सोंग्याला आलती। सोंग्याला 5-6 दिवसापासून पाऊस सुरू आहे आणि आणखी 31 तारखेपर्यंत हवामान अंदाज असा आहे की पाऊसच राहणार आहे रोज जसं। तर ही याला कोंब फुटत आहे, आजच कोंब फुटत आहे। 31 तारखेला ते राहणारच नाही आहे आणि कुठल्याही प्रकारचा कुठलाच अधिकारी किंवा काही कृषी विभागाचा किंवा तलाठी महसूल वसेल कुठलाच काही पंचनामे चालू नाही आहेत, काहीच नाही आहे। वरच्या स्तरावर फक्त एक माहिती येत आहे की 23 जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीच्या पावसामुळे सर्वे करायला सांगले, करायला सांगले, पण ते आमच्यापर्यंत अजून तरी पोहोचलेलं नाही आहे। शेतकऱ्यांच्या हाताशी आलेला जो उत्पादन होतं ते उत्पादन शेतकऱ्यांना मिळणार नाही। काय कसं पाहता संपूर्ण नुकसानीकडे? नुकसान म्हणजे भरपूर 100% झालेलं आहे। आता ती काढणी नंतर बी समजा ते बऱ्याचशा कामात पडणार नाही। सध्या खुल्याची त्याची शक्यताही वाटत नाही पाण्याची, त्याच्यामुळे सर्व पूर्ण नुकसानच झालेलं आहे शेतकऱ्याचं। निश्चितच पाणी सातत्यानं बुलढाणा जिल्ह्यामध्ये येत आहे आणि या पावसानं शेतकऱ्यांची चिंता जी आहे ती आणखी वाढीस लागली आणि अशी संपूर्ण परिस्थिती असताना अजूनही प्रशासनाकडून या नुकसानीचे पंचनामे होत नाहीत। प्रफुल्ल खंदारे, महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।